अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अखेर सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली। दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्या अशी मागणी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली। केवळ विरोधकांवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाय सुचवा असा टोला त्यांनी लगावला। तर आम्हाला सत्तेत स्वारस्य नाही, उद्धव ठाकरेंनी सांगितलं सत्तेतून बाहेर पडू असा इशारा अर्जुन खोतकरांनी दिलाय। शिवसेना आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे यावेळी शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये बाचाबाचीही झाली। विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, परंतु ही चर्चा सुरू असताना विरोधक सभागृहात नव्हते। विरोधकांची ही जागा भरून काढली ती शिवसेनेच्या आमदारांनी। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आहेत। पाटील साहेब, तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न अगदी हिरिरीने मांडलेत, सरकारला धारेवरही धरलं तुम्ही। आम्ही बघितलं म्हणजे तुम्ही ज्या पीचमध्ये बोलत होता, खरं तर तुमचा आवाज तोच आहे, परंतु मुद्दे जे मांडलेत ते सरकारला अडचणीत आणणार आहे। नाही, मुद्दे नाही, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे। मी खेड्यातला आमदार आहे, जनतेमध्ये राहणारे आम्ही आमदार आहोत, शेतकऱ्यात राहणारे आहोत। 3 वर्षापासून आम्ही शेतकऱ्याचा दुष्काळ बघतोय आणि आता पेरलेलं पीक पण आम्ही त्याचं पाहिलं आणि करपतानाही पीक बघतोय। त्यामुळे आमच्या मनामध्ये निश्चितपणाने शेतकऱ्या बाबतीमध्ये जी आस्था आहे ती इथं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही भाजपच्या मंत्र्यांना आठवण करून दिलेत की निवडणुकीपूर्वी आश्वासनं काय दिली होती त्याची आठवण करा म्हणून। आदरणीय अर्जुनराव खोतकरांनी भाषणामध्ये बोललेत ते की ज्याप्रमाणे सगळ्या पक्षाच्या लोकांनी इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्या राजाला जी आश्वासनं दिली आहे ती आपण सगळ्यांनी पाळावी। म्हणजे याचा अर्थ आम्ही असं नाही म्हटलं की बाबा भाजपच्याच मंत्र्यांनी पाळावी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाळू नये। आमचं म्हणणं असं आहे, जो शेतकऱ्याला अडवा येईल त्याला शेतकरी अडवा करेल, जो शेतकऱ्याला अडवा येईल तो शेतकरी त्याला अडवा करेल। आपल्यासोबत अर्जुन खोतकर आहेत। खोतकर साहेब, काल उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती की कर्जमुक्ती मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना, परंतु आज शिवसेनेचा एकही आमदार त्या संदर्भात सभागृहात बोलताना दिसला नाही। मग आम्ही काय बोललो? आज आम्ही तेच बोललो ना, शिवसेनेचा नारा 7/12 कोरा आणि या ठिकाणी 7/12 कोरा करावा हीच मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। शेतकऱ्याला कर्जमुक्ती करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली। खरं तर काही अंशी आमचे मतभेद याच्यासाठी आहेत की या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्याला माफी कशाला करता? तो काय गुन्हेगार आहे, खुनी आहे, दरोडे टाकणारा शेतकरी? त्यामुळं माफी नाही, शेतकऱ्याला मुक्ती, या ठिकाणी कर्जमुक्ती दिली पाहिजे ही भूमिका मी त्या ठिकाणी मांडली। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी भूमिका घेतली की एक शेर मी सांगितला की सूखे होठों पर मीठी बातें होती है और प्यास बुझाने के बाद लफ्ज और इंसान बदल जाता है। म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी गोड गोड बोलता येतं, निवडणुकीनंतर जेव्हा तुम्ही तृप्त झालात तेव्हा लफ्जी बदल जाते और इंसानही बदल जाता है। म्हणजे भाजपचे नेते बदललेत, तुम्हाला काय अर्थ घ्यायचं तर घ्या, परंतु निश्चितपणे तो माझा ते खोटं करून दाखवा तुम्ही, असं मी त्यांना म्हटलो। आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरोधकांना साथ देणार आहे आणि याच मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि सरकारला कर्जमुक्ती करण्यास भाग पडावं अशी भूमिका आता शिवसेनेतर्फे घेतली जाणार आहे। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।